हाय, मी प्रमिला. सगळ्यात आधी ना तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन म्हणजे ना बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस. रोज भांडणारे, एकमेकांवर रुसणारे बहीण भाऊ ह्या दिवशी मात्र उत्सुकतेने रक्षाबंधन साजरे करतात. मलाही खूप आवडत होतं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला, पण गैरसमजामुळे माझ्या भावात आणि माझ्यात थोडंफार भांडण झालं आणि आम्ही त्या दिवसापासून हा दिवस सेलिब्रेट नाही करत. म्हणजे मी नाही करत. तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण माझं चुकत असेल तर त्याने मला हक्कानं सांगावं, बोलावं, समजवावं असं मला वाटतंय. जर लहान असूनही आपला रिस्पेक्ट करत नसेल तर त्या रक्षाबंधनचा काय उपयोग ना. आता 2 दिवस झाले बाजार भरून तसंच ठेवला होता. आज म्हटलं काही करून व्यवस्थित लावला पाहिजे. मग आधी बाजार लावून घेतला. ह्यावेळेस ना सॉस, नूडल्स, मॅगी वगैरे सगळंच भरलं. तसं मी प्रत्येक महिन्यात भरतच असते, कारण घरी बनवून खायला खूप भारी वाटतं. तसं चायनीजमध्ये ना मला सगळं बनवता येतं आणि वेळ भेटला ना मी तुमच्यासोबत पण ते शेअर करेन. बाजार वगैरे लावून झाला आणि मला ना पार्लेजी बिस्किटचा केक ट्राय करायचा होता, म्हणून मग मी केक करायला घेतला. केक तर चांगला झाला होता, पण तो ना थोडा करपला होता. टेस्ट छान होती. फर्स्ट टाईम केला होता तर फसला, पण नेक्स्ट टाईम मी छान करेन. केक वगैरे करून ना मी छान तयार होऊन बाजारात जाणार होते, कारण मला ड्रेस घ्यायचा होता. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये ना मी ड्रेस घेतला आहे ना तो तुम्हाला शेअर करेन, दाखवेन. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर केकची सगळी प्रोसेस झाली, पण मी ना साखरच नव्हती टाकली. मग मी साखर बारीक करून परत त्यात मिक्स करून एका भांड्यामध्ये ना ते सगळं काढून घेतलं आणि 15-20 मिनटं ना गॅसवर ठेवून दिलं. वरून बघितल्यानंतर केक खूप छान दिसत होता, पण खालून करपला होता. पण टेस्टला ना खूपच छान झाला होता आणि मग मला तो काढायची खूप एक्साइटमेंट होती. तर तो एका प्लेटमध्ये मी छान असं काढून घेतला. आता म्हटलं एवढा केक बनवलाच आहे तर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, म्हणून मग केक कापला आणि एकटीनंच खाल्ला तो. आणि लाडूलासुद्धा घेऊन गेले. लाडूला पण केक आवडला तो. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा आजचा दिवस आवडला का? आजचा ब्लॉग आवडला का? नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.